आजचा पहिला प्रश्न आहे, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे हा. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोणास ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विलासराव साळुंखे. प्रश्न पुढचा आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, सरन्यायाधीश. पुढचा प्रश्न पाहू. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर कमेंट करून सांगा. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 395. मूळ संविधानामध्ये 395 कलमे होती. तुम्ही आता कमेंट करून सांगा की सध्या संविधानामध्ये किती कलमे आहेत, हे कमेंट करून उत्तर सांगा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. भारताच्या कोणत्या कलमानुसार घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? हे कोणते कलम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 214. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? IMP प्रश्न आहे हा. मिनी घटना म्हणून कोणत्या घटना दुरुस्तीस ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 42वी. 42वी घटना ही मिनी घटना म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? IMP प्रश्न आहे हा. PYQ प्रश्न, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, महसूल विभाग. पोलीस पाटलांची नेमणूक महसूल विभाग करतो. प्रश्न आहे, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? माहिती अधिकार केव्हा लागू झाला? उत्तर कमेंट करून सांगा. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. माहितीचा अधिकार, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 2005 साली माहितीचा अधिकार अधिनियम लागू झाला. पुढचा प्रश्न पाहू. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? उत्तर कमेंटमध्ये सांगा. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? चला उत्तर पाहू. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, परराष्ट्र धोरण हा विषय राजघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण राजघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, केंद्रीय सूची. परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रीय सूचीमध्ये आहे. राज्य सूचीमध्ये येतो पोलीस. राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय येतो आहे. महत्त्वाचा प्रश्न आहेत, हे नोट करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? IMP प्रश्न आहे. लोकायुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? मोस्ट IMP प्रश्न मागल्या पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1972 साली
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले आहे? बरोबर ऑप्शन क्रमांक 2 आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर कमेंट करून सांगा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 25 वर्ष असावे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी 25 वर्ष पूर्ण असावेत. राज्यसभेसाठी 30 वर्ष. राज्यसभेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकसभेसाठी 25 आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष असावे. चला पुढचा प्रश्न पाहू. कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? गोंधळून जाणारा प्रश्न आहे हा. नोट करून घ्या. कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. कलम 52 नुसार भारताचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात. प्रश्न आहे. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? नोट करून घ्या. पुढच्या भरतीमध्ये हा प्रश्न नक्की येईल. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 डिसेंबर 2023 मध्ये मान्यता दिली आहे. फक्त मान्यता ही डिसेंबर 2023 मध्ये दिली आहे. लागू झाले आहे 1 जुलै 2024 पासून. नोट करून घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. लागू झाला आहे, मान्यता दिली डिसेंबर 2023 आणि लागू 1 जुलै 2024 पासून आहे. चला पुढचा प्रश्न. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पोलीस भरती करणाऱ्या याचे उत्तर द्यावेच. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? तर भारतीय पोलीस कायदा हा 1861 आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तसंच अनेक प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? कमेंट करून सांगा. महाराष्ट्र पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1951 सालीचा. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सालीचा आहे. लक्षात ठेवा. नोट करून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. BNS चे विस्तारित रूप काय आहे? BNS चे विस्तारित रूप काय आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भारतीय न्याय संहिता. BNS चे विस्तारित रूप आहे भारतीय न्याय संहिता. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढच्या भरतीमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. तुमच्यासाठी अनेक प्रश्न आहे. कमेंट करून सांगा. BNS चे विस्तारित रूप तुम्ही कमेंट करून सांगा. जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो?
जिल्ह्यामध्ये होमगार्डचे प्रमुख कोण असतो? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 समादेशक. होमगार्डचे प्रमुख समादेशक असतात. तुम्ही कमेंट करून सांगा होमगार्डची स्थापना केव्हा झाली? स्थापना सांगायची आहे तुम्हाला कमेंट करून. होमगार्ड स्थापना केव्हा झाली? पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर महाराष्ट्रात करतात? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 CCTNSS. CCTNS. महाराष्ट्र पोलीस गुन्हे नोंद करण्याकरिता CCTNS हा प्रणाली वापर करतात. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी संस्था कोणती? जी पंतप्रधानांच्या मागे सुरक्षा व्यवस्था असते त्या संस्थेचे नाव सांगा. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी संस्था आहे SPG. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तुमच्यासाठी होमवर्क आहे हा. पुढच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपण घेणार आहोत. याचं उत्तर सांगितले जाईल. तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मागील भरतीमध्ये विचारलेला गेला प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर नरेंद्र मोदी. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात आणि पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. लक्षात ठेवा, नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मागील भरतीमध्ये विचारलेला गेलेला प्रश्न आहे हा. भारतीय राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना. उत्तर कमेंट करून सांगा. मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 1993. 1993 साली भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? चला कमेंट करून उत्तर सांगा. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करते? तर जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी. ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवकाची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात? नगर परिषदेचे प्रशासन कोण चालवतात? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मुख्याधिकारी. नगर परिषदेचे प्रशासन मुख्य अधिकारी चालवतात. असेच आपले 30 प्रश्न पूर्ण झाले आहेत. उद्या आपण IMP विज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत. PYQ पूर्णच्या पूर्ण सिरीज आहे 500 प्रश्नांची PYQ. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि टेलिग्रामची लिंक आमच्या बायोमध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन ग्रुप जॉईन करू शकता.